महालक्ष्मी सरस हा अत्यंत लोकप्रिय उपक्रम झाला आहे। राज्यभरातील बचत गटांना हक्काचे विक्रीचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी प्रायोगिक तत्वावर 10 जिल्ह्यात 10 मॉल तयार करणार। टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यात उमेद मॉल तयार करणार आहोत। त्याचबरोबर राज्यात आगामी कालावधीत 1 कोटी लखपती दीदी करण्याचा संकल्प आहे। सध्या राज्यात 18 लाख लखपती दीदी असून मार्च पर्यंत 25 लाख लखपती दीदी करणार आहोत, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। बांद्रा कुर्ला संकुल, बांद्रा, मुंबई येथे ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने 11 ते 23 फेब्रुवारी दरम्यान सुरू राहणाऱ्या महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन 2025 च्या उद्घाटन प्रसंगी फडणवीस बोलत होते। आज महाराष्ट्रात 11 लाख पेक्षा जास्त लखपती दीदी आहेत। लवकरच 25 लाख महिलांना लखपती दीदी करण्याचा शासनाचा मानस आहे। आगामी कालावधीत 1 कोटी महिला लखपती दीदी करण्याचा संकल्प आहे। श्री शक्ती ही आर्थिक विकासाला गती देणारी एक महाशक्ती होईल। बचत गटांच्या माध्यमातून ही चळवळ सुरू झाली आहे। शासनाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी बहीण योजना, एसटी मध्ये प्रवास सवलत यासह अनेक महिला सक्षमीकरणाच्या योजना आणल्या आहेत। लाडका भाऊ म्हणून लाडक्या बहिणींच्या विकासासाठी सदैव पाठीशी असल्याचे फडणवीस यांनी सांगितले।